Hello everyone, this is Prachi and you're watching eFutureInside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आता आपण पाहणार आहोत 25 डेली यूज सेंटेन्स पार्ट 5. जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की आतापर्यंत आपण मोस्टली सगळे इंग्लिश ग्रामर कव्हर केलं आहे. त्यात पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, फॉर्म्स ऑफ वर्ब असे जवळजवळ 100 व्हिडिओ आपण बघितले आहेत. आज आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत ज्याचा आपण रोजच्या बोलण्यात, ऑफिसमध्ये, घरी कुठेही वापर करू शकतो आणि ते बऱ्याचदा स्पेसिफिक कोणत्याही टेन्सच्या प्रकारात किंवा विशिष्ट फॉर्म्युला त्यांच्यासाठी नसतो. ते सेंटेन्स आपल्याला वारंवार ऐकून ॲज इट इज लक्षात ठेवायचे असतात आणि योग्य वेळेला त्यांचा वापर करून तुम्ही सहज समोरच्याला इम्प्रेसही करू शकतात. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. Yesterday I had a sound sleep. काल मला गाढ झोप लागली. Yesterday I had a sound sleep. I shall be ready in a moment. मी थोड्याच वेळात तयार होईल. I shall be ready in a moment. I will rest for a while. मी थोडा वेळ आराम करेन. I will rest for a while. Take a chair please. कृपया खुर्ची घेऊन बसा. Take a chair please. Someone has come to see you. कोणी तुला भेटायला आलंय. Someone has come to see you. I am hard up these days. माझ्याकडे आजकाल पैशाची कडकी आहे. I am hard up these days. Bolt the door please. कृपया दरवाजाला कडी लावा. Bolt the door please. You are dozing. तू डुलक्या घेतोयस. You are dozing. We kept talking till 5 a.m. आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत बोलत राहिलो. We kept talking till 5 a.m. Just hold my bicycle. जरा माझी सायकल धरून ठेव. Just hold my bicycle. Will do or will it do? Will do म्हणजे चालेल आणि will it do म्हणजे चालेल का. Will do or will it do? Shall I make a move or shall I push off? म्हणजे मी जाऊ का. Shall I make a move or shall I push off? यापैकी आपण काहीही वापरू शकतो. Not yet. अजूनपर्यंत नाही. Not yet. Got it. समजलं का. Got it. Help yourself. स्वतः करा. Help yourself. See you again or catch you again or get in touch with you म्हणजे पुन्हा भेटू. See you again, catch you again or get in touch with you यापैकी काहीही आपण वापरू शकतो. Well done. चांगलं केलंस. शाब्बास. एखादं चांगलं काम केल्याबद्दल कोणाचं कौतुक आपल्याला करायचं असेल तेव्हा आपण वेल डन असं म्हणू शकतो. कीप इट अप. चालू ठेव म्हणजे तू चांगलं काम केलंयस.
वेल डन, चालू ठेव. अशा पद्धतीने आपल्याला कोणाचं कौतुक करायचं असेल तर आपण म्हणतो वेल डन, कीप इट अप. इट इज टू मच, हे फार झालं. इट इज टू मच. गो टू हेल और हेल विथ यू, म्हणजे खड्ड्यात जा किंवा नरकात जा. आपल्याला एकदम खूप राग आला असेल तेव्हा आपण म्हणतो असं, गो टू हेल और हेल विथ यू. ही वॉज सेंटेन्स्ड टू डेथ, त्याला मृत्यूची शिक्षा झाली आहे किंवा त्याला मृत्यूची शिक्षा दिली गेली. ही वॉज सेंटेन्स्ड टू डेथ. मिल्क इज सॉर, दूध नासलं आहे. मिल्क इज सॉर. आय वॉज कोम्बिंग माय हेअर, मी माझे केस विंचरत होते. आय वॉज कोम्बिंग माय हेअर. यू आर लेट बाय अन आवर, तू 1 तास उशिरा आलास. यू आर लेट बाय अन आवर. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, न्याय द्यायला उशीर करणं म्हणजे न्याय देण्यास नकार देणं. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. नाऊ इट्स युअर टर्न, स्पीक अलाउड. आता स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील आणि तुम्हाला मोठ्याने बोलायचं आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, ऑल द बेस्ट.
तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स 5-6 वेळेला व्हिडिओ रिवाइंड करून बघा किंवा रोज झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे काही दिवस वारंवार ऐका. या सेंटेन्सचे पण आपण सिरीज करणार आहोत, रोज 25 सेंटेन्स. सो तुम्ही एका पार्टचे 25 सेंटेन्स 4-5 दिवस वारंवार ऐकून तुमच्या पूर्णपणे लक्षात आले असं तुम्हाला वाटल्यावर तुम्ही सेकंड पार्ट, त्यानंतर थर्ड पार्ट अशा पद्धतीने बघा. रोज ऐकल्याने ते तुमच्या सहज लक्षात राहतील आणि आपोआप सिच्युएशननुसार तुम्ही बोलू लागाल. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.